दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. नाणेफेकी संपन्न होत असताना नाणेफेकी संपन्न झाली आहे. नाणेफेकी जिंकून शिवजल्लोष संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि इन्व्हाइट केले. तेच म्हणजे महारुद्र संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स वर पाठवायचा आहे. महारुद्र संघाचा 12वा खेळाडू आणि शिवजल्लोष आणि विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे. शिवजल्लोष विपक्ष महारुद्र. शिवजल्लोषचा विचार केला तर एक सामना पराभूत झालाय, पत्करावा लागलाय शिवजल्लोष संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज महारुद्र संघाचा सिद्धेश आणि पहिला चेंडू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख कॅच आणि मोठा गडी बाज आहे. आल्या आल्या तंबूच्या दिशेने जात असताना फलंदाज रतन सुरेख झेल पकडलाय. खेळाडूचं नाव सूर्यवंशी क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक एका हातात कॅच पकडले आणि पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र एक धाव, 2 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र पहिला चेंडू फेस करेल साईल आणि पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण सुखरूप पॉपिंग क्रिकेटमध्ये पोत असता 2 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपात 1 धाव आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 1 गडी बाद 5 धावा. पूल सी मधील दुसरा सामना, यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे महारुद्र विपक्ष गजानन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज दर्पण आणि स्ट्राइक एंडला तो म्हणजे फलंदाज. आता मात्र रनआउटचा चान्स होता पण तो गमावलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येच्या धावफलकावर 1 गडी बाद 7 धावा.
पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा दर्पणचा पुन्हा एकदा पुढे घेण्याचा प्रयत्न, पण आता मात्र थोडा प्रयत्न केला असता तर कॅच झाली असती, पण तसं काही मैदानात घडलेलं नाहीये. आणि सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा धाफलकर 1 गडी बाद 8 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालीये. साहिल बाद झाला असता पण कॅच ड्रॉप झाले. आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. दर्पणचा विचार करता एकही अतिरिक्त धाव आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी खर्च केलेला नाहीये. आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी कंजूस अशी गोलंदाजी केली आहे आणि षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाले 1 गडी बाद 11 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाज दर्पण रोहन. आणि पहिला चेंडू नो टाकलाय. स्ट्राइक एंडला साहिल. आघाडीला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी सातत्याने दुसरा चेंडू वाईड. 2 अतिरिक्त धावा आतापर्यंत खर्च केला आपल्या संघासाठी. सलगचा तिसरा चेंडू देखील वाईड घोषित करत असताना पंच. आणि आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहन. विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी अतिरिक्त टाकले, पण आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फडवून खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाज सुखरूप असेल. 22 स्वरूपात धाव असेल. धावसंख्येचा धावफलकावर 21 धावा. 1 गडी देखील बाद झालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. स्ट्राइक एंडला येतोच म्हणजे फलंदाज आघाडीला फलंदाज साहिल. धावसंख्येचा फलकावर झाले धावफलकावर 25 धावा. सूर्य क्षेत्ररक्षण जिथे हाताने अडवायचा चेंडू देखील पायाने अडवला जातोय. धावसंख्येचा धावफलकावर झाली आहे 27 धावा. आणि षटकाचा विचार केला तर आणि षटक देखील संपन्न झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली 1 गडी बाद 29 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन, तेच म्हणजे मॅजिकल षटक घेऊन गोलंदाज समर्थ आहे. 4थं षटक आहे, क्षमा असावी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक गोलंदाज. पुन्हा एकदा फडवून खेळण्याचा प्रयत्न. सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतःच्यात फॉलो थ्रू मध्ये आपल्या संघासाठी धावा वाचवत असताना गोलंदाज समर्थ. अब्दुल समद. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण सातत्याने दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. या 2 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत दिली नाहीये गोलंदाजाने. आणि आता मात्र नो चेंडू घोषित केलाय. फलंदाज नॉट आउट असेल. स्टंपिंगला कुठल्याही प्रकारचा रनआउट नसतो. स्टंपिंग नसते. आपण जर रनआउट केला असतात तर फलंदाज बाद झाला असता. आपण स्टंपिंग केली आहे. स्टंपिंगला आणि बॉल ही काउंट नसेल.
आणि फलंदाज नॉट आउट असेल आणि नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आणि एक विनंती असेल संघांना, जे बाजूच्या टर्फ मध्ये जे खेळाडू बसलेत त्याने आपण उठायचंय. तो टर्फ बुक झालाय तर कोणताही खेळाडू त्या टर्फ मध्ये बसणार नाहीये. त्या टर्फची बुकिंग झाली आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. आणि आता मात्र काय घडतंय मैदानात आणि फलंदाज बाद झाला, कॅच ड्रॉप झाली आणि रनआउट देखील झालाय फलंदाज साहिल. आता मात्र फलंदाज बाद झालाय, आघाडीला फलंदाज साहिल आणि नवीन फलंदाज मैदानात आशिष. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या इनिंग मधील आणि धावसंख्या धाफलकर झाली आहे 32 धावा. आणि आता मात्र षटकार आलाय आणि आव्हान ठेवलं तेच म्हणजे 39 धावांचं. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकर 38 धावा आणि आव्हान ठेवलं 39 रनांचं. आव्हान ठेवलं तेच म्हणजे महारुद्र संघासमोर. माफक असं आव्हान ठेवलंय. एकोणचाळीस रनांचं आव्हान ठेवलंय तेच म्हणजे महारुद्र संघासमोर. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिल्या षटकातून गोलंदाज अभिषेक आणि महारुद्र संघाचा फलंदाजाचे नाव. स्ट्राइक एंडला असेल तुमचे प्रतीक आणि नॉन स्ट्राइक एंडला रोहन. एकोणचाळीस धावा कराव्या लागतील महारुद्र संघाला जर आपल्याला विजयी आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तर तुझे महारुद्र विपक्ष गजानन संघाचा विजय विचार केला तर एक सामना गजानन संघाने विजयी झालाय. आणि पहिला चेंडू घेऊन प्रतीकसाठी आणि प्रतीकने पहिल्या चेंडू मध्ये षटकाराने स्वागत केले गोलंदाज अभिषेकचा. विचार केला तर 39 रनांचं आव्हान ठेवलंय महारुद्र संघासमोर आणि पहिल्या चेंडू मध्ये षटकाराने स्वागत केले प्रतीकने अभिषेकचं. आणि वेगवान धाव कंप्लीट केले प्रतीकने 2 चेंडूंनी 5 धावा. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला असेल तोच म्हणजे रोहन. पहिला चेंडू फेस करेल अभिषेकचा रोहन. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय अभिषेक 3 चेंडूंनी 5 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू घेऊन आणि आता मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याचं रूपांतर 1 धावेत. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 8 धावा. आणि फलंदाज बाद असेल तोच म्हणजे प्रतीक
एक मोठा धक्का लागलाय मैदानात शिव जल्लोष संघाला. नवीन फलंदाज समद. आणि सिंगल स्वरूपात एक धाव आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धाव फलकावर 1 गडी बाद 9 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज रतन आणि स्ट्राइक एंडला असेल 9 धावा झालेत. 1 गडी बाद 9 धावा. समज स्ट्राइकला क्षमासेवी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज निशांत आणि स्ट्राइक एंडला असेल संमत. उर्वरित 18 चेंडू आणि 30 धावा. आणि पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले निशांतचं. समत देखील सांगतोय की आता हा सामना आम्ही सोडणार नाहीये. पहिला सामना पराभव झालाय पण हा सामना आम्ही सोडणार नाहीये. माफक आव्हान ठेवले 39 रनांचं. आता मात्र डायरेक्ट हिट आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धाव संख्येचा धाव फलकावर 1 गडी बाद 16 धावा. तिसरा चेंडू घेऊन आणि फलंदाज बाद असेल तोच म्हणजे रोहन. आघाडीला आलेला फलंदाज तंबूच्या दिशेने जात असताना रोहन. नवीन फलंदाज मैदानात सिद्धेश. तीन चेंडू आणि 16 धावा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. आघाडीला आलेले साहिल. प्रतीक आणि करण. नवीन फलंदाज सिद्धेश स्ट्राइक एंडला पहिला चेंडू फेस करेल निशांतचा आणि सुरेख चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकत असताना आपल्या संघासाठी निशांत. आता मात्र फलंदाज बाद असता पण फलंदाज सुखरूप पोहोचलाय आणि 1 रन देखील कंप्लीट केले धावून. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव संख्या झाली धाव फलकावर 17 धावा. 2 गडी बाद. डेड चेंडू घोषित करत असताना पंच. शेवटचा चेंडू निशांतचा स्ट्राइक एंडला येतोच आणि षटक देखील संपन्न झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धाव फलकावर 2 गडी बाद 18 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज रतन आणि स्ट्राइक एंडला तुझ म्हणजे सद्दाम. मॅजिकल षटक घेऊन आलाय गोलंदाज रतन. पहिला चेंडू घेऊन समतसाठी रतनचा 12 चेंडू आणि 21 धावा. मॅजिकल षटक आहे. 12 चेंडू. पहिला चेंडू सिंगल स्वरूपात 1 धाव. 1+1 धाव संख्या झाली वाढ. धाव संख्या झाली धाव फलकावर 20 धावा.
एक चेंडू आणि 20. आता मात्र समीकरण राहिले मैदानात तेच म्हणजे 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धेसाठी. आणि आता मात्र पंच 9 चेंडू घोषित करत असताना 9+1 9+1 तब्बल 22 धावा. सलगचा दुसरा चेंडू देखील अतिरिक्त टाकत असताना आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय गोलंदाज रतन. निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज रतन. आता मात्र सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकतोय रतन. आता मात्र कमबॅक करतोय रतन आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजाचा विचार केला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र पंचांची दोन्ही हात समांतर. विचार केला तर रतनने या षटकात तब्बल 3 वाईट टाकलेत. आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. एक मोठा आघाडी बाद झालाय तोच म्हणजे फलंदाज समद. उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नवीन फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव निर्धाव चेंडू टाकत असताना उर्वरित शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. आणि धाव संख्या स्थिर म्हणजे 23 धावा. आणि आता मात्र षटक देखील संपन्न झालंय. विचार केला तर रतनने आपल्या संघासाठी वैयक्तिक 23 धावा झाल्यात. 5 धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये. थोडीशी कंजूस अशी गोलंदाजी केली. गोलंदाजाचं नाव आशिष. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज आशिष 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. आणि स्ट्राईक केला म्हणजे फलंदाज सिद्धेश. आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज 1 रन देखील कंप्लीट. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. 2 मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला. आणि आता मात्र पहिला फटका मारलाय. मैदानात काय घडतंय जिथे 5 चेंडू 15 धावा पाहिजे होत्या आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. आणि खराब क्षेत्ररक्षण. सलगचा दुसरा चौकार. 3 चेंडू 3 चेंडू आणि 5 धावा. तीन चेंडू आणि 5 धावा. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना आता मात्र मैदानात 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईक एंडला येतोच म्हणजे सागर. आणि गोलंदाज आशिष. कोण कोणावर भारी पडतोय. आणि आता मात्र मैदानात अपील केली जाते. अपील फेटावली. 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. सागर का आशिष. आशिष का सागर. कोण कोणावर भारी पडेल. 1 चेंडू आणि 5 धावा. आणि सामना समाप्त झालाय.
षटकार आलाय आणि विजयी झालाय तोच म्हणजे शिव जल्लोष संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे सागर. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी झाल्या पाहिजेत. सागर आहे मॅन ऑफ द मॅच. यायचंय सागर टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण टॉस देखील संपादन होतोय मैदानामध्ये प्रतीक देशपांडे यांच्याकडून. महारुद्र संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी त्यांनी स्वीकारली. फलंदाजीसाठी केले आमंत्रित. पूल सी च्या मॅचेस चालू आहेत. पूल डी आपण बघणार आहोत. संस्कृती कल्याण विपक्ष शिवमुद्रा. ग्रुप डी संस्कृती, शिवमुद्रा आणि शिवांकृती या 3 संघ असणार आहेत पूल डी मध्ये. त्यांनी देखील सज्ज राहायचंय. यानंतरचा पहिला सामना जो असेल पूल डी चा तो असणार आहे संस्कृती कल्याण विपक्ष शिवमुद्रा कल्याण. कल्याणच्या दोन्ही संघांच्या मध्ये ही मॅच असेल. वळत आपण चालू असलेल्या सामन्याकडे. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक. दोन्ही संघांनी एक सामना गमावलाय. येस, एक सामना जिंकलाय. येस, महारुद्र संघाने एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलाय गजानन संघाने. गजानन संघ विपक्ष महारुद्र. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक येत आहेत. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती दणदणीत फटका बघायला मिळतोय. 4 धावांचा चौकार आलाय सागर यांच्या बॅट मधून. यावेळी अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मध्ये आल्या क्षेत्ररक्षक घेतली कॅच आणि दाखवलाय तंबूचा आसरा. अगदी पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, दुसऱ्या चेंडूवरती देखील पायातल्या चेंडूला मिस टायमिंग होता. थोडासा मिस टायमिंग झाला तो स्ट्रोक आणि खेळाडूंनी कॅच देखील तेवढा अव्वल दर्जाचा पकडला. अगदी स्वतःला झोकून दिला, योग्य त्या वेळेवरती उडी मारली, जंप घेतली आणि योग्य त्या वेळेवरती तो हाताचा कलाम लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तो देखील लावला. प्रफुल येतात बॅटिंग साठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हा खेळाडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न करतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज अभिषेक यांनी देखील. प्रथम राऊंड विकेटने मारा करतायत. यावेळी फक्त दिशा दाखवले, चेंडूला झेलची शक्यता आणि इथे देखील तोच खेळाडू आहे, तोच क्षेत्ररक्षक आहे, त्यानेच पकडली अजून एक कॅच आणि पाठवलंय तंबू मध्ये परत अजून एक चांगल्या बॅटरला. प्रफुल, अगदी प्रफुल यांनी खातं देखील ओपन केलेलं नाहीये. डक वरती बात होत आहेत आणि येत आहेत दक्ष. बघा दक्ष काय करतायत, कशी खेळी करतायत. थोडासा संयम ठेवण्याची आवश्यकता इथून. चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक. एक चौकार फक्त दिला आणि त्यानंतर बघितलं तर 4 चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या षटकामध्ये. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती. यावेळी बॉलर्स बॅक ड्राईव्ह, 2 खेळाडूंच्या मधून अगदी योग्य त्या दिशेवर येतोय चौकार. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता, नितांत गरज होती, तो चौकार आलाय दक्षच्या बॅट मधून. एक तेरी तो एक मेरी. सुरुवातीला स्वागत केलं आणि अंजाम पण बघितलं तर तो देखील चौकारानीच आहे. गोलंदाज निशांत येतात गोलंदाजी मार्क वरती. एक वेगळी ऍक्शन, थोडीशी फास्ट ऍक्शन बघायला मिळते. थोडस स्वतःला बँड करून देखील गोलंदाजी, वेगळी शैली बघायला मिळते गोलंदाजीची. आणि यावेळी कॉमेंटेटर कर्ज
माझ्यासोबत चालूच आहे. स्तुती केली, गोलंदाजांनी चूक केली, नो चेंडू फेकला, नो चेंडू हाताळला, अवांतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड झाली आणि त्या धावेच्या साह्याने 9 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला, दुसरा चेंडू वरती वाईट, नो बॉल आहे. यावेळी बॉलर्स बॅक ड्राईव्ह, बॅटची कडा लागते नॉन स्ट्रायकर यांच्या. बॅटरच्या बॅटची कडा लागली, चेंडू एका धावेसाठी फक्त. दक्ष पुन्हा एकदा बॅटिंग साठी. डावखोरे हाताचा बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतोय, धावचीची शक्यता असणार आहे, झोकून दिलंय स्वतःला, डाईव्ह मारली आहे. वाह, काय कमिटमेंट आहे, एका धावेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं तिथे. यावेळी फुल टॉस आहे, केलाय फुल टोल वसूल, येतोय षटकार. क्षेत्ररक्षक आहेत पण ते बनलेत फक्त आणि फक्त दर्शक. मारलाय षटकार, आलेत अर्धा डझन धावा, धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला, फेकी चांगली होती, कलेक्शन करणं गरजेचं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. दक्ष पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फटका चांगला आहे पण एलिव्हेशन भरपूर होतं या फटक्यामध्ये, अंतर कव्हर करू शकलेलं नाहीये चेंडू. एक धाव, एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. 12 चेंडूचा खेळ झालाय, 19 धावा धावफलकावरती. आणि आता येतंय काय तर प्रेक्षकांना हवं असं वाटणार ते षटक, पॉवर षटक नक्कीच. आणि रतन येतात गोलंदाजीसाठी. दक्ष फेस करतील पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. आतापर्यंत खेळ थोडासा सावरलाय, 2 गडी बाद झाल्यानंतर चांगली कामगिरी केली या दोन्ही बॅटर्सनी. पहिला चेंडू नो कॉल केलाय, धावचीची शक्यता. जर बॅटर इथे बाद झाले असते धावचीत स्वरूपाने तर 5 धावा झाल्या असत्या मायनस, पण इथे काय मिळणार आहे, मिळणार आहेत 2 धावा, 2 रन्स. 2 धावा मिळतील. यावेळी देखील पुन्हा एकदा कव्हर्स रिजन वरून खूप चांगला फटका. ड्राईव्हचे फटके हे बघण्यासाठी आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असतात. नेत्रदीपक फटका. यावेळी चांगली गोलंदाजी, योग्य त्या टप्प्यावरती चेंडू लँड होतोय. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर गुडल्यांचा स्पॉट. यावेळी अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता, बॅटर आउट होणार आहेत. आणि खेळामध्ये हा देखील नियम ऍड करण्यात आलाय ना आयोजकांकडून की जरी आपल्याला धावा डबल मिळतील तरी देखील आपण नेटला जर बॉल डायरेक्ट हिट केला तर आपण बाद होणार आहे. आणि इथे 5 धावा झाल्यात मायनस, धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 18 बघायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी प्ले अँड मिस खेळलेत, बॅट चालवली आहे, चेंडूचा आणि बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बॅटची फक्त आणि फक्त कडा लागते. अजून एक डॉट बॉल आलाय, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हे देखील क्रिकेटमध्ये गरजेचं आहे ना की थोडंसं स्लेज होणं. आपले प्रतिस्पर्धी मित्रच असतात पण मैदानाच्या आतमध्ये ती लढत करणं गरजेचं आहे. मागून प्रेक्षक देखील षटकाराची अपेक्षा करतात आणि अशाच प्रकारे फक्त आणि फक्त मिस टायमिंग स्ट्रोक हा देखील मी म्हणेन ऑन रिजन वरती. इथे देखील 1 धाव मिळणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती 20. मागच्या षटकाच्या अखेरीस धावा किती होत्या, 19 होत्या. या षटकात धावा किती आल्यात, फक्त 1. त्याच्या मागचं कारण काय, कारण गडी बाद झालेत. पॉवर षटक होतं, पॉवर षटकामध्ये गडी बाद म्हणजे कर्तन काय बॅटरचा, संपूर्ण संघाचा. 20 धावा धावफलकावरती शेवटचं षटक. मापक अशी धावसंख्या बघायला मिळते आपल्याला बॅटिंग करत असलेल्या गजानन संघाची. पंकज येतात गोलंदाजीसाठी. शेवटचं स्लॉग षटक, हानामारीचं षटक म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की या षटकामध्ये बॅटरसाठी प्रत्येक चेंडू हा जणू का एक फ्री हिटच आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न बॅटर करत असतात. विकेट्सचा विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत शिव महारुद्र या संघाचे. पहिला चेंडूवरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक बघायला मिळतोय. अगदी बॅटच्या टो एंडला चेंडू आदळला. कव्हर्स रिजन म्हणजेच बघितलं तर लॉंग ऑफ वरती चेंडू ट्रॅव्हल झाला, झेल ड्रॉप झाला. इथे 1 धाव नक्कीच मिळाली. दक्ष आता येणाऱ्या स्ट्रायकिंग एंडला. गजानन बॅटिंग करतात आणि महारुद्र हे गोलंदाजी करतात शेवटचा षटक घेऊन. गोलंदाज
यावेळी देखील पुन्हा एकदा स्लॉटचा चेंडू होता. थोडीशी चूक बॅटर कडून झाली. बॅटची फक्त एज लागली. त्याच्या मागे कारण आहे की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. पंकज गोलंदाजी मार्कवरती अगदी स्लॉक षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात. 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. नो चेंडू पंचांनी त्वरित कॉल केला. नो +1 म्हणजे 2 धावा इथे मिळतील. 24 धावा झाल्यात धावफलकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. पंचांनी हा देखील नो कॉल केलाय. नो वरती षटकार म्हणजे 7 धावा इथे मिळणार आहेत. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. जर फायटिंग टोटलचा विचार केला तर अजून उर्वरित येणाऱ्या 4 चेंडूंवरती 10 ते 12 धावा आल्यात तर नक्कीच फायटिंग टोटल बघायला मिळू शकतं. 31 धावा धावफलकावरती 40-45 धावा फाईट करण्यासाठी भरपूर असतात. पुन्हा एकदा अजून एक फटका, अजून एक षटकार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार मारल्यात. दक्षिणी 12 धावा आल्यात. अपेक्षा 3 चेंडू 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. स्लॉक षटक. पंकज वरती दबाव आणि दबावाखाली टाकलेला हा वाईट बॉल. कारण ही बचावात्मक गोलंदाजी असं म्हणतात ना की वाचण्यासाठी बचाव करण्यासाठी ही गोलंदाजी केली जाते. आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. कारण दक्ष आर्क मध्ये चेंडू आला तर तो थांबत नाहीये. तो डायरेक्ट 6 धावा देऊन जातोय. साईड चेंज केली आहे. स्ट्रॅटेजिकल चेंज. नक्कीच विकेटच्या मागून यष्टीरक्षकांनी कानमंत्र दिले असणार. आणि यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नक्कीच होती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा. 39 ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फायटिंग टोटल आलाय. आणि यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न दक्षांनी चालवलाय. धावची धोल का तर पंचांचा बोट आकाशाकडे. सूर इथे देखील लगावली होती एका धावेसाठी. पण जर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती तर षटकार आला असता. मॅचचं समीकरण बदललं असतं. पण विश्वास ठेवला आपल्या बॅटरवरती. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळतंय. बघा स्लो मोशन मध्ये अगदी सूर लगावली. डाईव्ह मारला पण बॅट हवेत आहे. त्याच्या अगोदर चांगलं कलेक्शन. चांगला कमबॅक पंकजनी देखील केला. 40 धावा धावफलकावर आणि धावचीची शक्यता असणाऱ्या नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुरक्षित क्रीज मध्ये. धावा धावफलकावरती 41 जिंकण्यासाठी बनवायच्यात 42 धावा. हो हो हो. प्रेक्षकांसाठी खूप चांगली गोष्ट. आमच्यासाठी चांगली गोष्ट आणि खेळाडूंसाठी देखील. जर तिन्ही संघ एका ग्रुपमध्ये 1 ऑल झाले. सर्वांनी एक एक सामना जिंकला तर 3 चेंडूंचा बॉल आउट होणार आहे. मजा येईल. बॉल आउट बघायला देखील वेगळी मजा असते. कारण तिथे आव्हान देखील वेगळं असतं. संकल्पना खूप चांगली. मावळे प्रतिष्ठान परंपरेची शान. संस्कृतीचा अभिमान आहे आपल्याला आपल्या या मराठी संस्कृतीचा. लक्ष असणार आहे 42 धावेचं लक्ष महारुद्र संघाला बॅटिंग करत असताना. त्याच 42 धावेचं संरक्षण गजानन संघाला करायचं. बघूया स्पर्धेतील पहिला बॉल आउट बघायला मिळत आहे का. पहिल्या चेंडूवर हल्ला. झेलची शक्यता. कॅच आउट. आशिष झालेत आउट. गोल्डन डक वरती आउट झालेत. डायमंड डक. गोल्डन नाही तर डायमंड डक. पहिला चेंडूच होता ना इनिंगचा पहिला चेंडू. डायमंड डक वरती बॅटर आउट झालेत आणि जागा भरून काढण्यासाठी येत आहेत रतननी चांगलं षटक देखील फेकलं होतं. अष्टपैलू खेळाडू.
यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी एलिव्हेशन भरपूर मिळाला. झेलची देखील शक्यता होती. खूप कठीण कार्य असतं. एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा आहेत धावफलकावरती. एक धाव. सुरेख गोलंदाजी, सुदृढ गोलंदाजी. काय गोलंदाजी होत्या, अप्रतिम. एकच धाव. यावेळी देखील एलिव्हेशन मिळाले. झेलची शक्यता. कॅच नाही झाली आहे तिथे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा धावफलकावरती. सार्थक करतायत गोलंदाजी. आपल्या स्पर्धेचं पहिलं षटक सर्वात चांगलं सार्थकनी फेकलंय, ज्यात फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स देखील घेतल्यात. 2 गडी बाद केल्यात. 42 धावेचं लक्ष म्हणजे अजूनही उर्वरित 18 चेंडूंवरती 40 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी महारुद्र संघाला. आणि त्याच 40 धावेचं संरक्षण करायचंय गजानन संघाला. सागर येतात गोलंदाजी मार्कवर. रतन फेस करतील सागर यांना. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. बॅकफुटला गेले. एलिव्हेशन मिळालं. झेलची शक्यता. चेंडू नेटला जायला आदळला तर क्षेत्ररक्षकाला चान्स मिळतो. मिळाला आणि चांगलं काम केलंय. अजून एक बॅटर आउट झालाय. डॉमिनेट करतायत गजानन संघ. आतापर्यंत चांगलं डॉमिनेट करतायत. येस, महारुद्र संघाला कमबॅक करायचा असेल, थोडासा सेन्सिबल खेळ, थोडंसं क्लासिकी खेळणं गरजेचं आहे. बघा, चांगला फटका. प्रत्येक चेंडूवरती षटकार येऊ शकत नाहीये. क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघितलं ना की प्रत्येक चेंडूवरती षटकार मारणं कुणालाही शक्य नाहीये. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूवरती प्रहार करा, मॅच जिंका. पंचांनी नो कॉल केलाय आणि इथे कॅपिटलाइज करणं गरजेचं होतं. ह्या नो चेंडूवरती एकेरी धाव जरी आली असती तरी 2 धावा मिळाल्या असत्या. पुढे सरसावले. विकेट केला. खराब चेंडूवरती प्रहार करा आणि तो केलाय. साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय. कमबॅक झालाय. महारुद्र संघाने कमबॅक केलाय. 10 धावा धावफलकावरती. अजूनही 32 ची आवश्यकता. हा देखील चेंडू खराब होता. फुलटॉस चेंडू, पण खराब चेंडूवरती देखील विकेट मिळते. कारण फटका त्याहून खराब होता. अगदी ज्युसी फुलटॉस आणि त्या फुलटॉस वरती षटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू लीव्ह केला असता तरी देखील वाईट बॉल किंवा नो बॉल तर नक्कीच मिळाला असता. तसं झालेलं नाहीये. पंकज येत आहेत बॅटिंग साठी. पंकजी चांगलं षटक फेकलं होतं आणि अशाच प्रकारे फक्त हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेग रिजन वरती 1 धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे पण पॉवर षटक अजूनही बाकी आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका. 1 धाव इथे देखील मिळेल. 12 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि कुठला गोलंदाज येतोय? गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रफुल्ल. ज्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पहिल्या मॅच मध्ये मिळवलं होतं तोच हा खेळाडू, जो बॅटिंग मध्ये आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती बाद झाले. येस, पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते. समीकरणाचा विचार केला तर धावा झाल्यात 12. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पण षटक पॉवर आहे, मॅजिकल आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला. ड्राईव्हचा फटका. थोडस एलिव्हेशन असतं. एखादी षटकार आला ना तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. डेड बॉल. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. यावेळी फुल टॉस चेंडू आहे आणि बॅटर बाद होतील. नेटला चेंडू आदळलाय. बॅटर झालेत बाद. 5 धावा झाल्यात. मायनस 5 धावा वजा करण्यात आल्यात. धावसंख्या किती आहे तर फक्त 7 धावा आहेत. निशांत आलेत बॅटिंग साठी. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतात. बघूयात बॅटिंगची शैली, ते कौशल्य कसं आहे त्यांच्याकडे. फुलटॉस चेंडू. झेलची आवश्यकता. झेल घेतलाय.
आणि अजून 5 धावा झाल्यात मायनस. वा, काय मॅच बघायला मिळते, खूप चांगली मॅच. झेल देखील तेवढाच चांगला टिपला यष्टीच्या मागे, यष्टी रक्षकांनी. धावा 2 धावा आहेत, धावफलकावरती 2 धावा आहेत. आणि धावचीतची देखील संधी असणारे आहेत का धावचीत. पंच 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 अंपायर. येस, पंचांना जेव्हा मैदानात असतात तेव्हा पंचांना देवाची भूमिका, देवांचा दर्जा दिला जातो. त्याच्या मागे कारण की पंचांची भूमिका तेवढीच गरजेची. किती चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती 4 आहेत. फुलटॉस चेंडू आहे आणि एक धाव मिळणार. स्ट्रायकिंग एंडला फेकी, बॅटर आउट. बॅटर आउट झाल्यात. 5 धावा मायनस होतील. म्हणजे धाव संख्या धाव फलकावरती -1 अशी असणार आहे. -1 आहे, एकच आहे, +1 आहे का, 1 रन काढलेला. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. धन्यवाद गुणलेखक, आम्ही एक्साइट होतो. तुम्ही तुमचं काम नक्कीच खूप चोख पार पाडताय. 1 धाव आहे धाव फलकावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पंचांनी नो कॉल केलाय. नो +1 तर नक्कीच झालेत, म्हणजे 4 धावा आल्या ना. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द पॉवर ओव्हर, मॅजिकल ओव्हर. शेवटचा चेंडू. यावेळी कवच रिजन वरती आणि बॅटर आउट झालेत. बॅटर झालेत आउट कारण चेंडू बदललाय. डायरेक्ट जाऊन नेटला, ऑल आउट झालेत. सामना फिनिश, मॅच जिंकली आहे गजानन या संघाने. एक खेळाडू बाकी आहे का. येस येस, 7 विकेट्स गेल्यात. लास्ट बॅटर इन. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि धावा किती आहेत धाव फलकावरती, तर 0 धावा आहेत धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 42 धावा. पण अंडरम क्रिकेट मध्ये काही अशक्य नाहीये, हे विसरून चालणार नाही. 2 ते 3 नो चेंडू, त्यावरती षटकार, मॅच ऑन. पहिला चेंडू, बॅटर आउट झालेत का.